त्यामुळे अखेरीस हा रामदास वाघ हा पोलिसांना शरण आलेला आहे। मात्र हे प्रकरण काय होतं आणि कोणत्या फिल्मी पद्धतीने या रामदास वाघने या वेटरची हत्या केली होती आपण पाहूया। जव्हारच्या तोरंगणा घाटामध्ये 9 जूनला जे घडलं ते एखाद्या चित्रपट कथेलाही लाजवणारं होतं। अपघात विम्याचे 4 कोटी रुपये पदरात पडावेत म्हणून याच रस्त्यावर स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला गेला। यात आरोपी रामदास वाघ आणि त्याच्या 3 साथीदारांनी एका वेटरचा बळी घेतला। आधी वेटरची हत्या केली, त्यानंतर ओळख पुसण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरून 4 चाकी गाडी फिरवली आणि शेवटी स्वतःच्याच नावाचं ओळखपत्र मृतदेहाच्या खिशात टाकलं। त्यांनी ज्या माणसाचा रामदास वाघ आहे म्हणून खून केला होता त्याचाही आम्ही सखोल तपास केला। तोही इसम चांदोड हद्दीतील एका हॉटेलमध्ये सुमारे 5 वर्षापासून कामाला होता। त्याचं नाव चांद मुबारक म्हणून असा होता। हा सालेम जिल्हा तामिळनाडू येथील राहणारा होता। त्याच्या नातेवाईकांकडे तपास केला, त्यांना फोटो दाखवले, त्यांनी त्याची डेड बॉडी ओळखलेली आहे। इकडे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं आरोपींना वाटू लागलं। मात्र तेवढ्यातच शवविच्छेदन अहवाल आला आणि सर्व डाव उधळला गेला। वेटरचा मृत्यू हा अपघाताने नव्हे तर गळा आवळून झाल्याचं निष्पन्न झालं आणि पोलिसांची तपासाची चक्र फिरू लागली। सप्टेंबर 2016 पासून यांचा प्लॅन चालू होता आणि अशा एका जो कोणी माणूस असा परप्रांतीय असेल त्याला नेल्यानंतर इथं जास्त चर्चा होणार नाही, कोणाला माहिती होणार नाही म्हणून यांनी त्याच चांदोड परिसरातली एका हॉटेलमध्ये थोडा मतिमंद असलेला माणूस शोधला। रामदासचे त्या दिवशी जे कपडे घातले ते कपडे पण त्यांनी सकाळी त्याला घातलेले होते, त्याचे बूट घातले आणि स्वतःची आयडेंटिटी दिसावी म्हणून स्वतःचे डॉक्युमेंट त्याच्या खिशात ठेवलेले होते। यातील मुख्य आरोपी रामदास वाघ चांदवडच्या तांगडीचा राहणार आहे। स्वतः पॉलिसी एजंट असणाऱ्या रामदास वाघनं याआधी अनेक वादग्रस्त जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार देखील केलेत। त्याचे 3 साथीदार आता ताब्यात असले तरी अद्याप तो मात्र हाती लागलेला नाही। केवळ पैशांच्या हव्यासापोटी या चौघांनी एका निर्दोषाचा मोहरा बनवत त्याला क्रूरपणे संपवलंय आणि त्याच्या मृतदेहाची सुद्धा विटंबना केली। अशा प्रवृत्तींना वेळीच शासन व्हायला हवं। चांदवडहून अजय सोनावणेसह प्रांजल कुलकर्णी, ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक।